नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कथेचं नाव सांजवात. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. तिने सांजची वेळ. मीनाताई आज दिवा लागणीच्या वेळी दिवावात लावत होत्या. 40 वर्षाच्या संसारात त्यांनी खूप काही अनुभवलं होतं. इनामदाराच्या घरात त्यांचं सून म्हणून पहिलं पाऊल पडलं होतं. मीनाताईंनी खूप सुखदुःखाचा चढउतार अनुभवला होता. त्यात त्यांना नवऱ्याची म्हणजे मोहनरावांची मिळालेली अर्धवट साथ, पण प्रेमळ असणारे मोहनराव कधीही न विसरता येणारे. त्यांच्या सहवासात दुःखाची झळ त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही. एका मुलाच्या आधारावर जगत होत्या त्या. मुलगा चांगला शिकला, स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचं त्यांना खूप कौतुक होतं. त्यानं लव्ह मॅरेज केलं. सून मेघना मनमिळावू होती. मीनाताईंना जीव लावणारी होती. सासूने एकटेपणाने जगलेले आयुष्य तिला माहीत होतं. त्यामुळे सासूबाईंना नेहमी खुश ठेवण्याचा तिचा प्रयत्न असायचा. त्यांना हवं नको ते सगळं बघत ती. त्यांना छान पदार्थ करून खायला घालत. एवढंच काय तर फिरायला जातानाही दोघं बरोबर आईलाही नेत. त्यांनाही जरा वेगळं, थोडासा बदल वाटेल म्हणून. मेघनालाही आईची कधीही आठवण न यावी असंच त्याही तिच्यावर प्रेम करत होत्या. मेघनाच्या पोटी पहिला मुलगाच होतो. अगदी आईसारखं मीनाताईंनी सुनेचं बाळंतपण करतात. मुलगा, सून, त्यांचा छोटासा आनंदी परिवार होता. सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या माघारी मीनाताईंनी अगदी कणखरपणे कुटुंबासाठी तेवत होत्या. पण नियतीला दुसरं काहीतरीच मंजूर होतं. एक दिवस आला आणि अपघातात सून आणि मुलाला घेऊन गेला. त्यावेळेसही त्या पूर्ण कोलमडून पडल्या, पण छोट्या नातवासाठी त्यांना पुन्हा कणखर बनवलं. मीनाताईंवर छोट्या सुनीलची जबाबदारी येऊन पडली होती. बिना आईबापाचं पोर म्हणून त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. त्याच्यासाठी आवडीचं जेवण, त्याच्या आवडीची खेळणी आणि शिक्षण यात त्यांनी कसलीच कमतरता ठेवली नव्हती. हाताच्या फोडासारखं त्या त्याला जपत होत्या. त्याच्या आईवडिलांची कमी त्यांनी कधी भासू दिली नाही. सुनीलने हुशार होता. चांगलं शिक्षण घेऊन तोही परदेशी निघून गेला. जाताना सुनील आजीच्या पाया पडला. मीनाताईंना खूप रडायला आलं. आलेला हुंदका त्यांनी दाबत त्याला आशीर्वाद दिला. मुलगा जाताना आनंदात जावा, त्याला आपल्यामुळे कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्या चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. आनंदाने त्याने निरोप देऊन तो परदेशी निघून गेला. हे त्यांना सगळं तिने सांजच्या वेळी दिवावात करताना आठवत होतं. नकळत डोळ्यातून अश्रूही ओघळत होते. डोळ्यात तेल घालून सुनीलची वाट त्या बघत होत्या. आज न उद्या सुनील येईल. सुनील कधीतरी फोन करत किंवा मेसेज करत असे. फोन आणि मेसेजनेही त्या सुखावत असत. चातकासारखी त्या त्याची घरी येण्याची वाट पाहत होत्या. घरी बोलावले तर तो कामाचं काही ना काही कारण सांगत असे. एक दिवस सुनीलचा फोन आला. त्यानं तेथील एका मुलीशी लग्न केले. ती दिसायला खूप सुंदर आहे. तुलाही ती आवडेल. मीनाताई ऐकून खूप खुश झाल्या. त्याच्या खुशीत स्वतःची खुशी त्यांनी मानली, पण मनातून त्यांना खूप वाईट वाटलं. आईवडिलांसारखं हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं त्यांनी. त्याने लग्न करताना विचारलंही नाही याचं त्यांना खूप दुःख होतं. मीनाताई त्याला जास्त काही न बोलता सुनेला लवकर घेऊन ये असे म्हणतात. तिला पाहायचंय मला. तुलाही बघायची इच्छा आहे. त्यांना खूप गहिवरून आलं, पण रडू आवरून त्यांनी फोन ठेवून दिला. आता दोघेही येणार म्हणून त्या खूप खुश होत्या. त्यांनी गोडधोड पदार्थ बनवून ठेवले. त्यांचं सतत लक्ष आता दाराकडे राहत. सुनील येईल आणि दार वाजवेल. एक दिवस, ए आजी,
ए आजी, कुठे आहेस तू? हे बघ, मी आलोय, तुझा सुनील. तुझी सूनही आणली आहे बरोबर. दार ढकलतं तर उघडंच असतं आणि समोर बघतो तर त्याची वाट बघून बघून आजी आयुष्याच्या शेवटच्या प्रवासासाठी निघून गेलेली असते. तिचा निश्चित पडलेला देह बघून तो हंबरडा फोडतो. देवाचं तिला बोलावणं आल्याने ती नातवाला बघण्यासाठीही थांबली नव्हती. वाट बघून बघून आज तिने सांजेला ती त्याला शेवटचा निरोप देऊन निघून गेली होती. आयुष्याचा काहीच भरोसा नाही. नाती जपायची असतील तर जिवंतपणे जपा. वेळ निघून गेल्यावर अश्रूही काही कामाचे नसतात. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.